भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार. येत्या 5 वर्षात दोनही देशातला द्विपक्षीय व्यापार दुप्पट होण्याची अपेक्षा. भारत आणि न्यूझीलंड FTA, बाजारपेठ प्रवेश, गुंतवणुकीचा ओघ वाढणार. नवउद्योजक, शेतकरी, MSME, विद्यार्थी आणि तरुणांसाठी अपार संधी देणारा पंतप्रधान. एखाद्या विकसित देशासोबत केवळ 9 महिन्यांच्या कमी कालावधीत पहिल्यांदाच व्यापार करार अंतिम करण्यात यश मिळाल्याची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची माहिती. विकसित भारत जी विधेयक, शांती विधेयक आणि विमा कायदा सुधारणा विधेयक या विधेयकांचं राष्ट्रपतींच्या मंजुरीमुळे कायद्यात रूपांतर. नगर परिषदा आणि पंचायतींच्या निवडणूक निकालात राज्यात भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचं सांगत आगामी निवडणुका जिंकण्याचा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजना सदनिका घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. आणि संरक्षण, संशोधन आणि शिक्षणातला ताळमेळ वाढवण्यासाठी DRDO आणि संरक्षण विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार. नमस्कार, 9:30च्या बातमीपत्र